आपण पाहत आहात बागला वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। खालप तालुका देवळा येथे छत्रपती सेंद्रिय गूळ उद्योग सुरू झाला असून त्याचा शुभारंभ महंत गणेशपुरी महाराज यांच्या हस्ते अग्नी प्रज्वलन करून संपन्न झाला। कसमादेचे वैभव असलेल्या वास्काची चाक थांबली। अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडले। 10-12 वर्षापूर्वी प्रचंड प्रमाणात ऊसाचे क्षेत्र होते, कारखाने बंद झाले, त्यामुळे क्षेत्रही घटले आहे। या सर्व परिस्थितीवरती मात करून खालप तालुका देवळा येथील तरुण युवा उद्योजक श्री कैलास देवरे यांनी वडील आनंदा देवरे बडोदेकर यांच्या आशीर्वादाने 2006 मध्ये छत्रपती सेंद्रिय गूळ व काकवी उद्योग सुरू केला। छोट्या गूळ निर्मिती उद्योगाने चांगलीच भरारी घेतली। आज दैनंदिन गाळप क्षमता 50 ते 60 टनापर्यंत नेऊन परिसरातील पुरवठा करणारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही उचित मोबदला देऊन कसमादे परिसरामध्ये नावलौकिक कमवला आहे। या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिटन 3000 रुपये भाव दिला जाणार असल्याचे छत्रपती सेंद्रिय गूळ निर्मितीचे केंद्राचे संचालक श्री कैलास देवरे यांनी आवर्जून सांगितले। शेतकऱ्यांनी चांगला साखर उतारा देणाऱ्या ऊसाचा पुरवठा करण्याचे आवाहनही कैलास देवरे यांनी केले, तर कारखानदाराच्या स्पर्धेत उतरून त्यांच्यापेक्षा अधिक भाव परिसरात देऊन आदर्श निर्माण केला आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले। देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाकरी येथे देवदरा देवस्थानचे प्रमुख महंत श्री गणेशपुरी महाराजांच्या पावन हस्ते छत्रपती गूळ निर्मिती कारखान्याच्या मशिनरीचे पूजन करण्यात आले। यावेळी लोहनेर येथील शेतकरी श्री महाजन यांच्या ऊसाच्या वाहनांचे पूजन ही महंत गणेशपुरी यांच्या हस्ते करण्यात आले। नैसर्गिक वनौषधी वापरून सेंद्रिय गूळ, काकवी व उपपदार्थ तयार करून महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या सीमा ओलांडून खालप येथील छत्रपती गूळ उद्योग समूहाने नावलौकिक मिळवला आहे। यावेळी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे माजी संचालक डॉक्टर विश्राम निकम, सुराणा पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर सुराणा, देवळा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन श्री चिंतामण आहेत, तज्ञ संचालक विनोद देवरे, देवळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमनाथ जगताप, बळवंत सूर्यवंशी, अविनाश सूर्यवंशी, मनसाराम सूर्यवंशी, केशव सूर्यवंशी, मुरलीधर आहेर, कैलास पोखरे आदी उपस्थित होते। बागला वृत्तांतसाठी विनायक इनामदार।